क्रांती सूर्य बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कल्याणसागर सूर्यवंशी, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोहरजी दोंडे सर, प्रवीण पाटील चिखलीकर, संजय भाऊ भोशीकर, शिवाभाऊ नरंगले, मन्नानबाई चौधरी, अविनाश भोशीकर, हंसराज पाटील, केशवराव चव्हाण, मिलिंद पाटील पवार, DN पवार सर, हरिभाऊ चव्हाण, नामदेवराव काकाजी, खुशाल पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, गुरुराज महाराज स्वामी अहमदपूरकर, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांनी आताच आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहून आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला। लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोहा शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन लोहा नगराध्यक्ष तथा नगराध्यक्ष व 13 नगरसेवक बहुमताने निवडून दिले असताना जे खासदार साहेबांच्या माध्यमातून निवडणुकीत जे आपण वचननामा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच अशा महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा ज्वलंत प्रश्न होता। तो जवळपास 15-20 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर राजकारण झालं। त्या राजकारणाच्या निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज, निवडणूक आली की लिंबोटीची पाणी पुरवठा योजना, निवडणूक आली की लोहा शहरात विकासाच्या कामाच्या संदर्भात अशा घोषणा करून यापूर्वी या घोषणेची कोणी पूर्तता आजपर्यंत कोण्या नगराध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने पूर्तता केली नाही। आम्ही लोहा नगरपालिकेत मी नगराध्यक्ष झाल्यावर या वचननाम्यामधील महत्वाच्या ठळक 4 गोष्टी आपल्यासमोर मांडू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून जनतेसमोरही मांडू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे। लवकरच त्याचं सुशोभीकरणाचे काम सुरू होईल। त्या दुसरा लोहा शहरात लिंबोटी पाणीपुरवठ्याची योजना ही मंजूर झाली। यामध्ये खासदार चिखलीकर साहेब, माझे सर्व नगरसेवक आणि ज्यांनी सहकार्य केलं ते सर्वजण, शहरातील बरेच असे विकास कामे, त्यामध्ये सभा मंडप असतील, दर्ग्यातील मुस्लिम स्मशानभूमीतील प्रश्न असतील, तो ठळक मी आपल्याला सांगतो। दर्ग्यामध्ये कंपाऊंड वॉल, दोन्हीकडून रस्ते, जायला रस्ते नव्हते, तिथं रस्ते, पूल असे जवळपास 3-3.5 कोटी रुपयाचं काम आपण मुस्लिम स्मशानभूमी आणि दर्गा या ठिकाणी केलेलं आहे। सभा मंडपाचे काम सटोआप्पा मंदिराजवळ देवनेवाडी येथे जागृत मंदिर आहे। तिथं 12 महिने वर्षभर भंडारे होत असतात। तिथं आम्ही निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता, तिथं आम्हाला सभागृह मागितलं होतं, त्यांनी 10 लाख रुपयाचं सभागृह द्या तुम्ही निवडून आल्यावर। विश्वास ठेवून त्यांनी नगराध्यक्ष केलं। त्या विश्वासाला मी पात्र ठरत तिथं 50 लाख रुपयाचा सभागृह बांधलं, तिथं 15 लाख रुपयाचा रस्ता केला। त्याचप्रमाणे शिवकल्याण नगर मधील महादेव मंदिर येथे 50 लाख रुपयाच्या सभागृहाचं बांधकाम चालू आहे। जैन समाजासाठी सभागृह बांधलं, तिथं 30 लाख रुपयाचे कामे झाले। स्वामी समर्थ महाराज मंदिर, स्वामी समर्थाचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि ते आणखी सदैव पुढे राहावा। स्वामी समर्थाचं ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि हे
स्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तिथं जवळपास 25 लाख रुपयाचा तिथं सभा मंडपाचं काम आता चालू आहे. बऱ्याच काही विकास कामाचे शहरामधील बऱ्याच भौतिक सुविधा, रस्ते नाली जवळपास 40 ते 50 कोटीचे काम शहरामध्ये झाले आहे. बरेच काम आहेत. 2 दिवस आहेत माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये, आता 2 दिवस शिल्लक असल्यामुळे मी पूर्ण 5 वर्षाचा लेखाजोखा आमचे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे. 2 दिवसच्या नंतर मी सर्व कामे आपल्या समोर ठेवीन. यामध्ये शहरामध्ये आम्ही आणि माझ्या सर्व नगरसेवकाच्या सहकार्याने सर्व काही जे काही आजपर्यंत 5 वर्षात विकास कामे झाली ते आपल्या समोर मांडणार आहे. या सर्व मध्ये मला माझ्या सर्व नगरसेवक खासदार चिखलीकर साहेब, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, माझ्या लोहा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, सर्व कर्मचारी, अधिकारी, जिल्ह्यातील अधिकारी, शहरातील पत्रकार बांधव, शहरातील नागरिकांनी ज्यांनी सर्वांनी मला मदत केली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं शतशः आभार व्यक्त करतो. आणि आज बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन खासदार चिखलीकर साहेबांच्या हस्ते झालं असं जाहीर करतो. आणि मी माझे 2 शब्द घेतो.